गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आणि सुरुवातीलाच बातमी आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलल्यानं मराठा समाज आक्रमक झालेला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनीही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकारला थेट इशारा दिलाय. तर आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत सरकारवर गंभीर आरोप केले. गेले 2 आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असताना देखील सरकारनं जाणीवपूर्वक तयारी केली नाही असा आरोपही त्यांनी केलाय. मराठा आरक्षण प्रकरणाला स्थगिती देऊन 4 आठवडे उलटून गेलेत तरीही सरकार सुस्तच आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे याचा सरकारनं तात्काळ जाहीर खुलासा करावा आणि मराठा समाजाच्या उद्रेकाचा बांध फुटायची वेळ आता आलेली असून या उद्रेकाची सरकार वाट पाहतोय की काय असा संतप्त सवाल देखील त्यांनी केलाय. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील सुनावणीलाच हजर नव्हते आणि त्यामुळे कोर्टानं काही काळासाठी ही सुनावणी स्थगित केली. ही बाब महाराष्ट्र सरकारला लाजिरवाणी आहे. सरकारनं तातडीनं ठोस पावलं न उचलल्यास मराठा समाज सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच उदयनराजे यांनी सरकारला दिलाय. तर नेमकं उदयनराजे यांनी जी पोस्ट केलेली आहे त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत. आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही. तर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थितीत नसल्यामुळे ही सुनावणी काही काळासाठी तहकूब झाल्यावर कोर्टानं ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली आहे. मात्र गेले 2 आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असताना देखील सरकारनं जाणीवपूर्वक तयारी केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी पार पडणार होती. मात्र सरकारी वकील उपस्थित राहिले नाहीत आणि त्यातून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही ही बाब स्पष्टपणे दिसून येते आणि त्याच वेळेस सरकार आणि वकिलांमध्ये कसलाही समन्वय नाही हे देखील या निमित्तानं समोर आलंय आणि म्हणूनच मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सरकारची भूमिका आता संशयास्पद वाटतेय. मराठा आरक्षण प्रकरणाला स्थगिती देऊन 4 आठवडे उलटून गेलेत आणि तरी देखील सरकार सुस्तच आहे. आरक्षणाचा निकाल लागत नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचा प्रश्न कायम आहे. शेकडो तरुणांच्या नोकरीचा प्रश्न लोंबकळत पडलाय आणि तरीही सरकारला जाग येत नाही. तर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे याचा सरकारनं तात्काळ जाहीर खुलासा करावा. मराठा समाजाच्या उद्रेकाचा बांध फुटायची आता वेळ आलेली असून या उद्रेकाची सरकार वाट पाहतोय की काय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार बांधील असल्याची घोषणाही केली. मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकारची नेमकी दिशाच ठरलेली दिसत नाहीये. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील सुनावणीलाच हजर नव्हते आणि त्यामुळे कोर्टानं काही काळासाठी ही सुनावणी स्थगित केली आहे. ही बाब महाराष्ट्र सरकारला लाजिरवाणी आहे आणि आता तरी सरकारनं तातडीनं ठोस पावलं उचलवावीत, अन्यथा मराठा समाज सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं उदयनराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, गुड मॉर्निंग. आणि आपण पाहतोय काल सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटतायत. उदयनराजे यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. नक्कीच म्हणाली. गुड मॉर्निंग. आपण जर पाहिलं तर काल मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यावर अनेक मराठा संघटनांनी यावर सरकारवर टीका केली आहे. आज देखील उदयनराजे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट इथं शेअर केली आहे. त्यामध्ये सरकार ला जनता ही जी आहे ती धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण या सगळ्यांचा सार जर आपण पाहिला तर त्यांनी पोस्टच्या शेवटी असं लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार कटिबद्ध असलं हे जाहीर केलं आहे. असं असताना सरकारचा वकीलच जर या ठिकाणी उशिरा येतो आणि सुनावणी जवळपास 4 आठवडे पुढे ढकलली जाते, या सगळ्या प्रकरणावर सरकार गंभीर नाही हे यावरून दिसून येत आहे. आणि जर सरकार या ठिकाणी गंभीर नसेल तर खंबीर जनता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही अशा आशयाची ही संपूर्ण पोस्ट आहे. यावरनं त्यांनी कालचा जो सगळा प्रकार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेला त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सविस्तर माहितीसाठी आणि या संपूर्ण घडामोडींवर देखील आपण लक्ष ठेवून राहणार आहोत तुर्तास. धन्यवाद.
यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. परभणीच्या शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी जाधव यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल देखील केली आहे. तर जाधव यांना जीवे मारण्यासाठी 2 कोटी रुपये दिल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. विशेष म्हणजे नांदेड इथल्या 2 व्यक्तींच्या चर्चेतून हा प्रकार उघडकीस आलाय. तर राजकारणात अनेक बरे वाईट अनुभव आले आहेत, पण इथपर्यंत टोकाचं राजकारण कधीच पाहिलं नाही असं जाधव यांनी सांगितलंय. तिच्याशी माझं काही देणं घेणंच नाही. मग तिच्याशी माझं नाव कोण? माझी सर्वांना विनंती आहे, माझ्यासोबत माझा मित्रपरिवाराचं कवच खूप मोठं आहे. कोणी मारणाऱ्यांनी मला एवढं सहजासहजी घेऊ नये आणि मी कोणाला सहजासहजी घेत नाही. परंतु असे प्रसंग कोणाच्याही आयुष्यात घडू नये, कारण आपली कोणाशी कटुताच नाही. कोण जिंदा गँग असेल नाही आणखी कोणती असेल, तिच्याशी माझं काही देणं घेणंच नाही. आणि मग तिच्याशी माझं नाव कोण जोडते, कोणाला मी कोणाच्या डोळ्यात मी सळतोय, हे सुद्धा छडा लागणं काळाची गरज आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी विशाल माने आपल्यासोबत आहेत. विशाल, आपण पाहतोय परभणीच्या खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आलाय. नेमका हा कट कोणी रचला, यामागे कोण सूत्रधार होतं, काही सविस्तर अपडेट्स मिळालेत का? मला हा प्रकार परभणीच्या राजकारणामध्ये पहिलीच वेळेस ऐकण्यात आलेला आहे. परभणीचे खासदार आहेत संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी 2 कोटी रुपये दिल्याची संजय जाधव यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे. या संदर्भामध्ये त्यांच्याकडून माहिती घेतली असता नांदेड येथे 2 इसमांच्या चर्चेमधून हा प्रकार उघडकीस आला. एका इसमाने दुसऱ्या इसमाला माहिती सांगताना असं सांगितलं की आपल्या हे परभणीचे खासदार आहेत संजय जाधव यांना मारण्यासाठी 2 कोटी रुपयांची सुपारी आली असल्याची माहिती त्यांनी दुसऱ्या इसमाला दिली. आणि त्यानंतर ही माहिती संजय जाधव यांच्या एका निकटवर्तीयाला मिळाली. त्यातून काळजीपोटी त्याने खासदार संजय जाधव यांना संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की असा प्रकार आहे. विशेष म्हणजे संजय जाधव यांना अद्यापपर्यंत कोणताही फोन आलेला नव्हता, कोणत्याही स्वरूपाची चिठ्ठी आलेली नव्हती. परंतु त्यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिल्यानंतर संजय जाधव यांनी स्वतःची सूत्र फिरवली, थोड्या फार प्रमाणामध्ये माहिती गोळा केली आणि त्यानंतर काल रात्री उशिरा नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दिलेली आहे. सोबतच संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावरही हा प्रकार घातला असून पोलिसांना मोकळा हात देऊन तपास करू द्यावा अशी मागणी केलेली आहे. संजय जाधव हे मागील 30 ते 35 वर्षापासून परभणीच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत, परंतु आजपर्यंत असा अनुभव आला नाही. मात्र त्यांचा कोणावर संशय वगैरे आहे का विशाल? संजय जाधव यांना या संदर्भामध्ये आपण विचारणा केली होती, परंतु माझा कोणासोबतही एवढ्या टोकाचा मतभेद नाही आणि त्यामुळे माझी सुपारी देणे एवढं प्रकरण मला तरी वाटत नाही. पोलिसांनीच या प्रकरणी अधिक चौकशी करावी, माहिती घ्यावी आणि या संदर्भात कारवाई करायचं संजय जाधव यांनी सांगितलं आहे. विशाल, या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर तिथल्या या सगळ्या अपडेट्सवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद. तर राज्याच्या राजकारणात मुंडे भाऊ बहीण म्हणजेच धनंजय आणि पंकजा मुंडे यांचं विळ्या भोपळ्याचं नातं सगळ्यांनाच माहिती आहे. एकमेकांवर टीका आरोप करण्याची एकही संधी हे दोघंही सोडत नाहीत. पण पुण्यात ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी झालेल्या बैठकीत मात्र हे दोघंजण एकत्र आलेले होते आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांची एकत्र चर्चाही सुरू होती. सुरेश धस यांना बराच वेळ बैठकीमध्ये येऊ दिलं गेलं नाही. तर या मुद्द्यावर पंकजांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिलंच, पण धनंजय मुंडे यांनाही तोच प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी पंकजा मुंडेंना हसत हसत टोलाही लगावला. म्हणताय तुम्ही इथे साहेबांनी ज्या यादी पाठवली होती ज्या लोकांची, त्या यादीतले सर्व उपस्थित होते, बाकी आम्हाला कल्पना नाही. म्हणजे सर तुम्ही बोललात नाही, पण मला जेव्हा ते काय घडलं त्याबद्दल काय म्हणताय तुम्ही इथे साहेबांनी ज्या यादी पाठवली होती ज्या लोकांची, त्या यादीतले सर्व उपस्थित होते, बाकी आम्हाला कल्पना नाही. म्हणजे सर तुम्ही बोललात नाही, पण मला जेव्हा ते
आणि यानंतर आता बातमी आहे बॉलिवूडमधल्या कथित ड्रग्ज प्रकरणाची. एनसीबीनं दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरात छापा टाकलेला आहे. करिश्माच्या घरात अंमली पदार्थ सापडलेले आहेत. तर एनसीबीच्या मुंबई युनिटनं ही कारवाई केली. याविषयी आपण पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी आत्ता एक ब्रेकिंग बातमी येते. मराठा समाजाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आलेली आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम आहे. तर मराठा आरक्षणावरील सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायमूर्ती LN राव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली आणि यावेळी सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय न्यायाधीशांनी जाहीर केलाय. 1 महिन्यात स्थगिती उठवण्यासाठी आपण याचिका करता हा कायद्याचा दुरुपयोग तर नाही ना, असा सवाल न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी केलेला आहे. तर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्याची मागणी राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आली आणि राज्य सरकारच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी बाजूही मांडली. त्यामुळे राज्य सरकारची मागणी मान्य करत न्यायमूर्तींनी आज कुठलाही निर्णय घेण्यास त्यांनी काल नकार दिला आणि सुनावणी पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. आणि यानंतर बातमी आता बॉलिवूडमधल्या कथित ड्रग्ज प्रकरणाची आहे. ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या मॅनेजरच्या घरी ड्रग्ज सापडलं असल्याचं कळतंय. एनसीबीनं दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरात छापा टाकला आणि करिश्माच्या घरात अंमली पदार्थ सापडलेले आहेत. तर एनसीबीच्या मुंबई युनिटनं ही कारवाई केली आणि एनसीबीनं आणखी काही ठिकाणी छापे टाकलेले आहेत. तर एनसीबीकडून करिश्मा प्रकाशला समन्स बजावण्यात आलाय. करिश्माची उद्या एनसीबीकडून चौकशी सुद्धा केली जाणार आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. कल के लिए समन किया गया है, इन्वेस्टिगेशन जारी है. कोई नई अरेस्ट की गई आज? सर क्या करिश्मा ट्रेसेबल है? मिल पाएंगे? नहीं, आज बुलाया था आप लोगों ने. कल के लिए समन किया हमने. आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.